अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. चैत्र महिना आणि चैत्र महिन्याची सुरुवात चैत्र नवरात्रीने होते. तर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासक होते त्याला म्हणतात कुलदेवीचा कुळाचार करणं. प्रत्येकजण आपल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पार पडत असतो. यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग. आपण घट बसवत असू किंवा नसू, पण आपल्या घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओटी अवश्य भरावी, जेणेकरून आपल्या मनातील इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करते. आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावरती कायम राहतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिरात कुलदेवीची ओटी कशी भरावी याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे का, चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या स्वामिनीची ओटी कधी भरावी याबाबत अनेकांना मनात खूप शंका असतात. पण बघा, नवरात्रीच्या 9 दिवसात तुम्ही कोणत्याही दिवशी ओटी भरली तरी चालते, पण एक महत्त्वाचा नियम असा असतो की 7व्या माळ्यापासून पुढे ओटी भरणं जास्त योग्य आहे. याचं कारण असं की नवरात्रीचा हा दिवस हा उत्तरार्ध असतो. जसं आपल्याकडे माहेरवाशीन आली की तिची पाठवणी करताना आपण तिची खंड नारळाने ओटी भरतो, अगदी तसंच नवरात्री सांगतात ते होताना देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत आहे. आपली कुलस्वामिनी तर कायम आपल्या घरातच वास करते, तर आपल्याला सोडून कुठेच जात नाही. पण नवरात्रीच्या या काळात तिचं देवी तत्व जास्त प्रमाणात सक्रिय असतं, म्हणून नवरात्रीच्या उत्तरार्धात म्हणजे 7व्या, 8व्या आणि 9व्या माळेला ओटी भरणे अधिक योग्य मानलं जातं. तर त्यामुळे आपण देवीची ओटी ही यंदा चैत्र नवरात्रीत 25 मार्च, 26 मार्च, 27 मार्च या तिन्ही दिवशी आपण कुलदेवतेची ओटी भरू शकता. तुम्ही कोणत्या कारणामुळे चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायला जमलंच नाही, तर तुम्ही जोपर्यंत चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत फक्त चैत्र अमावस्याचा दिवस सोडून तर कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरू शकता. की चैत्र पौर्णिमा असेल, चैत्र महिन्यातील अष्टमी, तर महिन्यातील एखादा मंगळवार असेल तर तुम्ही ह्या दिवशी सुद्धा देवीची ओटी भरता येईल. कारण आपल्या कुलदेवीचा कुळाचार एक भाग असतो. कुलदेवीचा कुळाचार प्रत्येक घराण्याने पार पाडला पाहिजे आणि त्यामुळे महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका. कुलदेवी तुमच्या घरी देखील भरू शकतात. आता जाणून घ्या देवीची ओटीचे साहित्य व देवीची ओटी कशी भरावी. तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय लागतं ते प्रथम जाणून घ्या. साडी किंवा ब्लाऊज पीस, शृंगाराचं साहित्य, दक्षिणा घ्यायची आहे, एक पाण्याचा नारळ, बदाम, हळकुंड, सुपारी, मुठभर तांदूळ, विड्या, खाण्याचा विडा जो हळदी कुंकू, हिरव्या बांगड्या, 5-7 किंवा खारी खोबऱ्याचा तुकडा, गजरा, देवीला वाहण्यासाठी हार, फुले व सर्व साहित्य. ओटी भरताना साडीवरती ब्लाऊज पीस आणि ब्लाऊज पीसावरती आपल्याला हे साहित्य ठेवायचं आहे. ओटी कशी भरायची, तर एका ताटात आपल्याला साडी उलगडून ठेवायची, त्यामध्ये हे सगळं आपल्याला वस्तू त्यावर ठेवायच्या आहेत. आणि जेव्हा आपण ह्या वस्तू त्यावर ठेवू त्यावर आपल्याला थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे. आता साडी कशी घ्यायची, तर शक्यतो सुती किंवा रेशमी असावी, कारण ह्या सुती धाग्यामध्ये किंवा रेशमी धाग्यामध्ये सात्विक लहरी ग्रहण करण्याची जास्त क्षमता असते आणि इतर धाग्यापेक्षा धाग्याच्या तुलनेमध्ये जास्त असते. म्हणून ओटीतील साडी नऊवारी किंवा ती रेशमी सुती असावी, काठपदराची असावी. ओटीला देवीला साडी जेव्हा आपण लक्षात ठेवा खण देत आहे म्हणजेच ब्लाऊज पीस देत आहे म्हणजेच अशाच पद्धतीने रेशमी किंवा सूत असलेला पाहिजे, थोडासा काट असलेला. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे 6वारी साडीपेक्षा 9वारी साडी का अर्पण केली जाते, कारण 9वारी साडी 9 वार असतात, 9 स्तर असतात. हे देवीचं कार्य करणारे 9 रूप आहेत, तर ते दर्शवत असतात. म्हणून 9वारी साडी अर्पण करण्याला तितकंच जास्त महत्त्व आहे. यानंतर दुसरी गोष्ट, साडीचा रंग जो आहे तो काळा किंवा निळा, डार्क निळा अगदी असा नसावा. तुम्ही शक्यतो ओटीमध्ये बघा लाल, केसरी, पिवळा आणि जास्त करून हिरवा असेल तर अतिशय उत्तम, तर तुम्ही अशी निवडू शकता. तर एका ताटामध्ये आपल्याला हे सगळं ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला खण ठेवायचा म्हणजेच ब्लाऊज पीस ठेवायचा. त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरले एक नारळ ठेवायचं आहे. त्यानंतर सुपारी, हळकुंड, बदाम आणि खारीक या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत. 1 रुपयाचं नाणं यथाशक्तीने तुम्ही 11-21 रुपये त्यामध्ये ठेवायचे आहेत. हिरव्या किंवा आपल्याला जमेल तर लाल बांगड्या, तर हिरव्या ठेवलं तर अतिशय उत्तम. गजरा, आपल्याला थोडेसे तांदूळ, शृंगाराचे दागिने जेवढे तुम्हाला ठेवता येतील तेवढे, जोडवे विरोधे किंवा आणि त्याबरोबरच मणी मंगलसूत्र असं आपल्याला ठेवायचं आहे. ह्यासोबतच आपल्याला जे काही मेहंदी कोण असेल, कुंकू असेल ते ठेवायचं आहे. ह्या शृंगारामध्ये तर तुम्ही इतर ठेवू शकतात. तर अशा प्रकारे ठेवायचे आहेत. ओटी अर्पण करताना नारळाची शेंडी आहे ती देवाकडे असली पाहिजे. त्यानंतर ओटीमध्ये विडासुद्धा ठेवला जातो. विडा म्हणजे बघा, जे आपण पान खातो त्या पानाचा विडा. आपण जेव्हा पानवाल्याकडे जातो त्यांना सांगायचं की आम्हाला विडा तयार करून द्या, कारण की ते देवीसाठी जो विडा असतो तोच तयार करून देत असतात. हा विडा तुम्हाला सहजासहजी मिळून जाईल. यासोबत बघा, तुम्ही एक फळ पण देऊ शकतात, केळी म्हणा, सफरचंद म्हणा, जे तुम्हाला जे शक्य असेल ते ठेवायचं आहे. ताट अशा प्रकारे तयार झाल्यानंतर या ताटात तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. आणि हे जे ताट आहे म्हणजे ही जी ओटी आहे ही पहिली आपल्या छातीला स्पर्श करायची आहे आणि मग त्यानंतर देवीच्या पायाजवळ आपल्याला ती अर्पण करायची आहे. देवीकडून चैतन्य मिळावे मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी आई, अगं मी तुला ही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे. आणि अजून काही इच्छा असेल तर तुमची ती तुम्हाला सांगायची आहे. किंवा नेहमी इच्छाच असं काही नाही की तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केली, माझ्या घरामध्ये सुख शांती
भरभराट नांदू दे. काही भूल चूक माझ्याकडून झाली असेल तर आई देवी मला माफ कर, कारण आपण माणूस आहे, कधी कधी चुका होऊन जातात. तर अशा प्रकारे तुम्हालाही अगदी सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे. तुम्ही तुमच्या कुळदेवीची ओटी घरच्या घरी सुद्धा भरू शकता. जर मंदिरात ओटी अर्पण केली तर त्या बदल्यात आपल्याला एकतर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वगैरे मिळतो असतं. तर हे आपण घरी घेऊन देवरामध्ये ठेवू शकतो. पण समजा तुम्ही घरी ओटी भरली तर त्या वस्तूंचं काय करायचं, तर ओटीतल्या ज्या काही शृंगाराचे दागिने, साडी वगैरे या ज्या वस्तू आहेत त्या गोष्टी त्या आपण एका आपल्या घरातील महिला वापरू शकतात किंवा आपल्याला वापरायच्या आहेत. खायच्या गोष्टी घरातील सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायच्या. तर दक्षिणा जी आहे ती वापरू नका. ती तुम्ही एखाद्या जवळपासच्या मंदिरात असेल तिथे तुम्ही दानपेटीमध्ये वगैरे टाकू शकता. सगळ्या वापरायच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकतात. पण देवीला अर्पण केलेल्या वस्तू मासिक पाळीमध्ये आपण अजिबात वापरू नये, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आणि ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर त्या आपण तुळशीला देखील घालू शकतो. मोठ्या असतील तर आपण वापरू शकतो. आता शक्यतोवर मोठ्याच बांगड्या ठेवा, म्हणजे त्या अतिशय देवी आईचा आपल्याला प्रसाद मिळतो. ओटीच्या साहित्याची माहिती, काही नियम थोडक्यात जाणून घेऊया. ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला ओटी भरायची आहे. आता शक्तीने तुम्ही ओटी भरा, पण ती मनापासून भरा. कोणी सोन्या चांदीचे दागिने देतं, कोणी महागडे अगदी 20-20 हजाराच्या साड्या देतं, कोणी सोन्यांचं मुकुट देतं, कोणी चांदीचं काही तर देत असतं. म्हणजेच देवीला ओटी म्हणजे दान करणं असतं. पण त्यांनी एवढं मोठं केलं म्हणजे त्यांना देवी पावणार आहे. आणि मी छोटासा ब्लाऊज पीस आणि नारळाची ओटी भरली म्हणून देव माझ्यावर पावणार नाही, तर असं काही नाही. आपण देवीला मनापासून केलेली भक्ती जी आहे ती जास्त प्रिय असते. मनापासून कुठलीही गोष्ट केली ना, मग देवी आहे आपल्या हाकेला नेहमीच धावून येते. म्हणून यथाशक्तीने तुम्हाला ओटी भरायची आहे. अगदी ज्यांना या प्रकारातील साडी किंवा वस्त्र घेणं अशक्य होणार नाही, त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाऊज पिसाने किंवा तुम्हाला माहिती असेल देवीला एक लाल रंगातील चमकदार ओटी किंवा तिला चुनरी असे म्हणतात, तर तीसुद्धा वस्त्र स्वरूपात अर्पण करायची पद्धत आहे. तुम्ही त्याने देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल. समजा तुम्हाला कधी नाईलाजाने नारळ उपलब्ध झालाच नाही, तर त्याला पर्याय म्हणून एखादी खोबऱ्याची वाटी, एखादं फळ किंवा सुपारी वापरली तरी पण चालेल. तसेच ओटीमध्ये लिंबूही ठेवतात. ओटीसाठी आपल्याला 1 वाटी धान्य लागतं. त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश असावा, कारण ते न तुटलेलं अख्खे तांदूळ तुम्हाला यासाठी घ्यायचे आहेत. साधारण तुमच्या दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये मावेल एवढे धान्य तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकतात. किंवा याहून तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर ते सुद्धा चालेल, म्हणजेच पसाभर किंवा 1 वाटी घेतलं तरीसुद्धा चालेल. ओटीसाठी एखादा गोड पदार्थ, त्यामध्ये तुम्ही खडीसाखर, मिठाई घेतली तरी पण चालेल. आता खरं तर पाहायला गेलं तर आपण जेव्हा मूळ ठिकाणी ओटी भरतो तेव्हा पंचखाद्य ठेवलं जातं. त्यामध्ये खारीक खोबरं, त्याचबरोबर खडीसाखर, खवा, अशा खसखस या पद्धतीने पंचखाद्य असतं. बघा, देवीला आवडणारा पानाचा विडा तुम्हाला घ्यायचा आहे. या तांबूल किंवा पानाच्या विड्यामध्ये शक्यतो बडीशेप असेल किंवा मग गुलकंद लावलेला असेल, अशा पद्धतीचा तुम्ही तो तांबूल घ्या. बाकी तंबाखू किंवा सुपारी याचा समावेश असलेला विडा तुम्हाला घ्यायचा नाही आहे. तुम्ही पानावाल्याला जेव्हा सांगताल किंवा आम्हाला विडा पाहिजे, तो देवीला अर्पण करण्यासाठी तसं तो तयार करून देतो. विडा बनवायला त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे हे करू नका. आणि त्यामध्ये तुम्ही थोडीशी बडीशेप किंवा खडीसाखर घरच्या घरी तयार करून ठेवला तरी चालतो. वाण म्हणून तुम्ही ओटीमध्ये खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड आणि छोट्या खोबऱ्याचा तुकडा ठेवणार आहात. पण हळकुंड ठेवताना ते लेकुरवाळीचं असावं. म्हणजेच काय, त्याला फाटे फुटलेले असतात असे लेकुरवाळीच हळकुंड असतं. आणि या पद्धतीने हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे, कारण वंशवृद्धीचं प्रतीक म्हणून पूजा साहित्यामध्ये हळकुंडाचा समावेश होतो. आणि जे फक्त सिंगल हळकुंड म्हणजे न फाट्या फुटलेलं असतं ते कधीच पूजेमध्ये किंवा ओटीमध्ये भरण्यासाठी म्हणून वापरायचं नाही. प्रत्येक भागामध्ये ओटीचं साहित्य थोडंफार फरकाने वेगळे मिळत असते, तर तुम्ही ते घेतलं तरीसुद्धा चालेल. ओटी भरताना प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या. त्यानंतर आपल्या कुलदेवीला किंवा कुलदेवीच्या टाकाला, फोटोला, मूर्तीला प्रथम तुम्ही हळदी कुंकू लावा. त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेली फुलांचा हार, गजरा किंवा वेणी देवीला अर्पण करायचे. मात्र देवघरामध्ये देवीचे रूप असेल तर ते आपल्याकडून हलता कामा नये. यानंतर काय करायचं, पाण्याने एक चौकोन काढायचा. म्हणजे काय, तर आपल्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने चौकोन घ्यायचा, जो आपण नैवेद्य ठेवण्याच्या वेळेससुद्धा काढत असतो. त्याच्यावर आपल्या खिशामध्ये
ताट ठेवायचे आहे आणि ती शिधा म्हणजे काय, तर हा शिधा देवीची ओटी भरताना आवश्यक प्रथम अर्पण केला जातो. त्याशिवाय देवीची ओटी ही पूर्ण हे होत नाही, अपूर्ण मानली जाते. शिधा म्हणजे गव्हाचे पीठ, हरभऱ्याची डाळीचे पीठ किंवा बेसन पीठ आपण म्हणतो ते, किंवा त्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ घेऊ शकतात. 2-3 लाल सुक्या मिरच्या, मीठ, गूळ आणि तेल साधारण नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं असतं. हा कोरडा शिधा ठेवण्याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये पीठ, मीठ, डाळ, तेल हे जास्त प्रमाणात आपण घेऊन ठेवतो. आणि मधल्या काळामध्ये आपल्या घरातील महिलांना मासिक धर्म वगैरे असतो, किंवा आपल्याला कुटुंबातलं, आपल्या वाड्यातलं, भावकीतलं कोणी वारलं तर आपल्याला सुतकसुद्धा असतं. पण हे संपल्यानंतरच, तसेच महिलांचा मासिक धर्म 4 दिवसानंतर संपल्यानंतर किंवा सुतक संपल्यानंतर आपण हे सगळं साहित्य बदलतो का, तर नाही, आपण हेच वापरतो. कारण एवढं सगळं आपण फेकून दिलं तर सगळं नवीन आणलं तर आपलं घर कसं चालणार. म्हणजेच एक प्रकारे आपल्याकडून अन्नाची नासाडी होऊन, त्यामुळे असं म्हणतात की कोरड्या शिधेला कधीच सुतक किंवा विटाळ नसो, आणि त्यामुळे आपण देवीला हा शिधा ठेवावा कोरडा अन्नाच्या स्वरूपामध्ये. बघा, मला तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की तुम्ही घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन ओटी भरा, पण तुम्हाला त्यामध्ये शिधा हा अवश्य ठेवायचा आहे. आता घरचा जो ओटीतला जो शिधा असेल तो पुन्हा आपण अन्नपदार्थामध्ये टाकून बनवू शकतो. पण मंदिरातला सुद्धा मी तुम्हाला काय करायचं आहे की तिथलं नेमकं वातावरण कसं असतं, तिथे नेमकं काय पद्धती, त्यानुसार आपण तो मंदिरात देऊन टाकू शकतो. हा शिधा तुम्ही ओटी भरल्यावरही देऊ शकता किंवा नंतरही देऊ शकता. आता सुरुवातीला एक पद्धत ओटी भरायची सांगितली आहे. आता दुसरी पद्धत सांगते ओटी धान्याने कशी भरावी. बघा, ओटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेलं असतं आणि ते म्हणजे तांदूळ. तर ते तांदूळ एखाद्या परातीत किंवा ताटामध्ये ओतायचं, जेणेकरून ओंजळीमध्ये आपल्याला ते घ्यायला व्यवस्थित येईल. वाटीभर किंवा पसाभर तांदूळ म्हणजेच खूप जास्तही नसतात. तर आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते ओंजळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घ्यायचं, शक्यतो 3दा किंवा 5दा करून, आणि ते देवीसमोर न्यायचं. पुन्हा ताटामध्ये टाकायचं, देवीसमोर न्यायचं, पुन्हा ताटामध्ये टाकायचं आणि त्यावेळेस देवीचा जय जयकार करायचा. जसे की बोल अंबाबाईचा उद उद, नाहीतर आई राजा उद उद. तुम्ही देवीचा जयकार नेहमी अशा पद्धतीने करता तसं करायचं. आणि ते तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्ही देवीसमोर न्यायचा आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचं. त्यानंतर एकदा धान्याने ओटी भरून झाली की सगळं साहित्य आहे तशा भांड्यासह उचलायचं. म्हणजे तुम्ही ताटात ठेवलेलं असेल, परातीत ठेवलेलं असेल किंवा टोपलीमध्ये ठेवलेलं असेल तर ती आहे तशी उचलायची. ती टोपली घरात आणि देवासमोर न्यायची. म्हणजे आपल्या छातीला लेवणे ती देवीसमोर आपल्याला न्यायची असते आणि पुन्हा खाली ठेवायची असते. आता ही सगळी ओटी तुम्ही 3दा 5दा करून देवीसमोर न्या, पुन्हा खाली ठेवा. अशा पद्धतीने करून देवीची संपूर्ण ओटी भरून घ्या. ही ओटी भरताना सुद्धा तुम्हाला देवीचा जय जयकार करायला अजिबात विसरायचा नाही. पानाचा विडासुद्धा तुम्ही देवीच्या मूर्तीजवळ फोटोसमोर ठेवा किंवा त्या ओटीमध्ये तसाच ठेवून दिला तरी चालेल. पण ओटी भरण्याची 2 पद्धती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्यात. कोणत्याही पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकतात. आता घरच्या घरी नवरात्रामध्ये देवीची ओटी भरली असेल तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही ओटी देवीच्या समोर तशीच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घेऊन मग तुम्ही ते साहित्य कशा पद्धतीने वापरायचं ते ठरवू शकतात. आता आपण समजा चैत्र नवरात्रामध्ये तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी भरली आणि नंतर पुन्हा तुमचं कुळदेवीच्या मूळ ठिकाणी जाणं झालं तर त्यावेळेस तो शिधा तुम्ही तुमच्यासोबत घेऊन गेलात तरी सुद्धा चालेल. अगदी घरातली साडीसुद्धा तुम्ही देवीला नेऊ शकतात. फक्त तुम्ही स्वतः नेसलेली नसावी, म्हणजे घडीनं मोडलेली साडी तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी नेऊ शकता. तर बघा, अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मनापासून तुम्ही देवी ओटी भराल तर देवी आई नक्कीच तुमचा स्वीकार करेल आणि तुमच्या मनातील मोठ्या मोठ्या इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल. देवीची ओटी भरण्याचे मुख्य कारण हे आहे की यामुळे आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं. देवीची जी काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ते आपल्या प्राप्त होते आणि देवी आपल्याला संपूर्ण कुटुंबाचे कल्याण करते. त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडी चोळी ओटी अर्पण करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. आता ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात शेवटचा भाग, तुम्हाला नेहमीचा प्रश्न असतो, ताई आमच्या घरातील महिला गरोदर आहे किंवा मी एकटीच आहे, मी गरोदर आहे, तर मी ओटी भरू शकते का? तर आपण गरोदर असाल तर आपली ओटी अगदी देवी आईने अगोदरच भरलेली आहे. म्हणजे जर तुमच्या पोटामध्ये बाळ आहे, त्यामुळे तुम्हाला जर देवीची ओटी भरायची इच्छा असेल तर तुम्ही बाळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही स्वतः देवीच्या दर्शनाला जाऊ शकतात, त्यानंतर ओटी भरू शकतात.
जर आपल्या घरातील स्त्रिया काही अडचण असेल, मासिक पाळी असेल, त्यामुळे ओटी भरू शकली नाही, तर तिच्याऐवजी आपल्या घरातील इतर कोणत्याही एका सदस्याने देवीची ओटी भरली तरी पण चालते. त्यामध्ये पुरुषांनी ओटी भरली तरी पण चालते. कुमारिका मुली असतील किंवा अविवाहित मुली असतील त्यांनी ओटी भरली तरी पण चालेल. झालेली सेवा स्वामींच्या आणि आईसाहेबांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. आईसाहेबांचा उदो उदो.